नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, म्हणजे सकाळीच काढला होता तो एक व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये आपण सर्व झाडांना असा गेरू वगैरे लावून घेतला आहे। सगळा बाग आपला कंप्लीट झाला आहे। आता नेक्स्ट आपण काय करतो आहे की आळे करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे शेणखत टाकणार आहे आपण। तर हे आपलं ग्रास कटर आहे। ग्रास कटरच्या साहाय्याने आपलं जे आजूबाजूचं गवत आहे जे थोडंफार आलं आहे ते आपण क्लीन करतो आहे आणि ते क्लीन करून झाल्यानंतर असं प्रत्येक झाडाला आम्ही आता आळे करून घेतो आहे। तर मित्रांनो, अंधार झालेला आहे आणि आपलं काम सुरू आहे अजून सुद्धा। हे बघा, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, आळे असे करतोय आपण झाडाच्या भोवती छान असे। हे बघा, तर भेटूया मित्रांनो उद्या सकाळी। आता मित्रांनो, तर हा दुसरा दिवस आहे आपला बागेमध्ये। आता जसं काल तुम्हाला दाखवलं मी, आपण रात्री हे बघा असे झाडाभोवती आळे करण्याचं आपलं काम चालू आहे। थोडेफार आमचे रात्री करून झाले होते आणि मग अंधार झाल्यामुळे आपण बंद केलं होतं काम। हे बघा, आणि त्याच्या आधी ग्रास कटरने हे असं थोडंसं मोकळं करून घेतो आपण गवत जे काय आहे। तर ऑलमोस्ट अर्धा भाग आपला तो झाला होता करून ग्रास कटरनी। तर थोडंसं जे काय उरलं आहे आता, हे बघा, हे असं इकडे बघू शकता, सुंदररित्या असं आपण साफ केलं होतं। पण आता हे जे काही झाडं बाकी आहेत थोडेसे, त्यांना आपण ग्रास कटरनी, हे बघा इथं पण बाकी आहे, तर त्यांना आपण ग्रास कटरनी मोकळं करून घेणार आहे। आणि मग थोडं ऊन कमी झालं की परत मग आळे करायचं आपण काम सुरू करणार आहे इथे। आणि आपलं जे शेतीचं साहित्य आहे ते आपण, हे शेड आपण बघितलं असेल भरपूर व्हिडिओमध्ये, तर इथे आपण त्याचं ठेवत असतो आतमध्ये। तर आपल्याला आता ह्याच्यातून ग्रास कटर घ्यायचं आहे। हे बघा, आपलं ग्रास कटर इथे ठेवलेलं आहे आपण रात्री। तर मित्रांनो, इथे जे ग्रास कटरचे पाते असतात, म्हणजे नायलॉनचं हे स्ट्रिंग्स असतात, तर ते आपल्याला इथे चेंज करून घ्यायचे आहेत, कारण ते थोडंसं यूज केल्यानंतर त्याची धार कमी होते। तर ते आपण पहिले इथे करून घेणार आहे, म्हणजे गवत काढायला थोडं सोपं पडतं। हे बघा, याची धार ऑलमोस्ट गेलेली आहे आणि ही आता आपण नवीन लावतोय। असं पूर्ण प्रकारे आपण टाईट करून घ्यायचंय, नाहीतर खालचा नट कधी कधी हरवून जातो।
तर इथं आपलं अशा प्रकारे झालेलं आहे चेंज करून. आणि आता आपण कामाला लागूया, ग्रास कटर घेऊया, बाहेर जाऊ आणि सुरुवात करूया. तर मित्रांनो, छान असं इथे थोडंसं असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि गार हवा सुटली आहे, थोडे थोडे थेंब पडत आहेत आणि आपल्या इथं काम सुरूच आहे आळे करायचे. तर मित्रांनो, हा आपला तिसरा दिवस आहे जिथे आपण आळे करण्याचं काम चालू आहे आणि खूप तसं बघितलं गेलं तर टाईम कन्झ्युमिंग ॲक्टिव्हिटी आहे ही, पण त्याला काही पर्याय नाही. आता एवढे छान सुंदर फळं आपल्याला त्या झाडांनी दिलं आहे, तर त्याच्या हार्वेस्टिंग नंतर नक्कीच त्यांची आपण काळजी घेतलीच पाहिजे. आणि हे बघा, अशा प्रकारे इथे आपले आळे झालेले, अजून 3 रोज बाकी आहेत. आता इथपर्यंत आलं. तर हे आता टोटल आळे करून झाल्यानंतरच तुम्हाला भेटतो आणि आपण त्यावेळेस खत टाकायला आपण सुरू करणार आहेत. तर मित्रांनो, फायनली आपले इथे आळे करून झालेले आणि आज आपण इथे बागेला पाणी सोडलं होतं. 2-3 तासाचं छान आळे आपण असे भिजून घेतलेले आणि आता आपलं फायनल स्टेज म्हणजे खतं टाकायचे आहेत. तर आपण इथे 15-15-15 NPK जे आपले प्रायमरी घटक आहेत कोणत्याही फळझाडांना किंवा कोणत्याही पिकासाठी, आणि दुसरं आपण इथे आणलेलं आहे बायोझाईम. हे बघा, ह्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट वगैरे हे सगळं असतं. आणि आपलं तिकडे शेणखतचा डेपो आहे. तर आपण हे तिन्ही मिक्सर आता सगळ्या आळ्यांमध्ये टाकणार आहे. तर चला भेटूया तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, इथे आपण सगळं आता मिक्सर एकत्र केलेलं आहे आणि प्लस याच्यामध्ये आपण मगाशी दाखवलं 15-15-15 बायोझाईम आणि एक जिओग्रीन नावाचं टाटाचं फर्टिलायझर आहे, जे काही कंपोस्ट असतं आपलं कंपोस्ट खत त्याच्यापासून बनलेलं आहे. हे आपण बघू शकता, एकदम असं काळं जरा आपल्याला दिसू शकते. हे आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि इथे आपण आपलं वजन काटा आणलेला आहे. प्रत्येक झाडाला आपण 500 झाडाला आपण 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो हे खत आपण टाकणार आहे. पहिला लेअर आपण शेणखताचा टाकू, त्याच्यावरती हे टाकू आणि जर टाईम भेटला तर आपल्याला जे काही पालापाचोळा आहे आपला कटिंग केल्याचा, तर ते आपण वरतून झाकणार आहे. असंच एक आयडिया आली की ते डिकम्पोज पण होईल पावसाळ्यात आणि एक प्लस पॉईंट म्हणजे आपलं गवत येणार नाही, ते थोडंसं आपलं काम वाचेल. चला तर मग. तर मित्रांनो, जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, आपण हे शेणखत उन्हाळ्याच्या वेळेस आपण आणलं होतं आणि ते स्टोअर केलं आणि ते मस्तपैकी कुजलं आहे. आता एक टोकरी आपण टोकरी भरून एका झाडाला आपण आता शेणखत टाकणार आहे. तर बघू शकता इथे एकदम असं
कुजलेलं शेणखत आहे. एवढं असं आपण सगळीकडून असं आपण टाकतोय त्याला. तर मित्रांनो फायनली आपलं खत टाकून झालेलं आहे. हे बघा शेणखत आणि बाकीचं जे काही NPK वगैरे आपण जे काही आणलं होतं सगळ्या पूर्ण बागेला झालेलं आहे आपलं टाकून. हे बघा संपूर्ण बाग. हे बघा अशा प्रकारे उत्कृष्ट असं काम झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपल्याला पुढच्या फ्रुटिंगपर्यंत काही आवश्यकता नाही म्हणजे जमिनीद्वारे खतं देण्याची. तर साधारणतः दुपारी 4 वाजता आपण सुरुवात केली होती आणि आता 7 वाजले. तर 3 तास गेले आपल्या इथे आणि 3 तासात आपलं संपूर्ण असा बाग आपण कव्हर केला आहे. तर मित्रांनो ही होती अशी थोडक्यात माहिती. फळ तोडून झाल्यानंतर बागेचं खत व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन कसं करायचं. तर नक्कीच आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशी नवीन माहिती घेऊन.